उपास पाठाचे लेखक कोण आहे? अ. गुरु ठाकूर, ब. रा. ग. जाधव, क. पु. ल. देशपांडे, ड. जयश्री रुईकर. बेटा जो क्वेश्चन विचारायचा आहे तोच मोठा पु करा. ल तुम्ही सगळेच देशपांडे. क्वेश्चन दाखवायला झूम करा. झूम करा, कारण ते दिसत नाहीये क्वेश्चन, रीड करता येत नाही कोणालाच. पु ल देशपांडे. थोडं मोठे करा. All of you give the answer. पु ल ओके, देशपांडे. तुम्हाला तुमची स्क्रीन दिसत असेल ना? बरोबर दिसतायत का बघा क्वेश्चन एकदा. Yes, sir. Yes. पु ल देशपांडे. All of you give the answer. दे दिया ना उसका आंसर. सगळ्यांनी सांगायचंय तरी पण. पु ल देशपांडे. पु ल देश करेक्ट आन्सर इज पु ल देशपांडे. लेखकांना डाएटचा सल्ला कोणी दिला? अ. त्यांच्या बायकोने, ब. सोकाजी त्रिलोकेकर, ब. अक. बाबू काका, ड. नन ऑफ दिस. उत्तर सांगायचंय सगळ्यांनी. सोकाजी त्रिलोकेकर. सोकाजी त्रिलोकेकर. करेक्ट आन्सर ब. सेकंड ऑप्शन. सोकाजी त्रिलोकेकर. थर्ड, बाबू काकांनी यापैकी कोणते पदार्थ लेखकाला सोडायला सांगितले? अ. तेल आणि तळलेले पदार्थ, ब. बटाट्याचे पदार्थ, क. तांदूळ, ड. साखराचे पदार्थ. बटाट्याचे पदार्थ. बटाट्याचे पदार्थ. करेक्ट आन्सर अ. तेल आणि तळलेले पदार्थ. लेखकांना 2 महिन्यात किती वजन कमी करायचे होते? अ. 40 पौंड, ब. 60 पौंड, क. 30 पौंड, ड. 50 पौंड. 50 पाऊंड. ड. करेक्ट आन्सर ड. 50 पौंड. श्रेयस. वे झूम इन कर. लेखकांच्या घरी कशाची बंदी जाहीर केली गेली? फर्स्ट चहा, सेकंड बटाटा, थर्ड साखर, फोर्थ दूध. साखर. लेखकांच्या सेक्शन मध्ये कोणाचं प्रमोशन झालं? फर्स्ट बिकोबा मुसळे, आन्सर सांगायचंय सेकंड अण्णा परत. नाडकर्णी. बेटा योग्य उत्तर सांगायचंय शेवटी. हो सर. सर मग आता फर्स्ट सांगू का परत? हो. नाही आता सेकंड पासून. ओके. लेखकांच्या सेक्शन मध्ये कोणाचं प्रमोशन झालं? फर्स्ट बिकोबा मुसळे, सेकंड अण्णा नाडकर्णी, थर्ड जगदाळे, फोर्थ कुमारी कमलिनी केंकरे. अण्णा नाडगौडाला. अण्णा. अण्णा नाडगौड. सेकंड. एव्हरीबडी आन्सर. अण्णा नाडगौड. सेकंड करेक्ट ऑप्शन. आन्सर इज अण्णा नाडकर्णी. अरे पंत, खाण्याचा आणि डॅश चा काय संबंध? ओळ पूर्ण करा. फर्स्ट पिण्याचा, सेकंड रनिंग, थर्ड डाएटचा, फोर्थ वजनाचा. वजनाचा. फोर्थ वजनाचा. करेक्ट आन्सर इज वजनाचा.
अण्णा नाडगौडांचा किती वर्षांनंतर प्रमोशन झालं? फर्स्ट 4, सेकंड 2, थर्ड 5, फोर्थ 6. 6. 6. थर्ड 6. 6. करेक्ट आन्सर इज 6. कोणाचा उत्साह डाएटच्या बाबतीत अनिवार्य होता? फर्स्ट लेखकांच्या पत्नीचा, सेकंड शेजाऱ्यांचा, थर्ड कुटुंबाचा, फोर्थ वरील सगळ्यांचा. शेजाऱ्यांचा. शेजाऱ्यांच्या. करेक्ट आन्सर इज कुटुंबाचा. दोरीवरच्या उड्या मारून कोणाचं वजन कमी झालेलं? फर्स्ट कुमारी कमलिनी, सेकंड कमलिनीचा भाऊ, थर्ड कमलिनीची बहीण, थर्ड कोणाचंच नाही, फोर्थ कोणाचंच नाही. आन्सर. पटकन बोलायचंय बेटा सगळ्यांनीच. तर आन्सर देत नाही. कमलिनीची बहीण. कुमारी कमलिनीची बहीण. थर्ड ऑप्शन. ओके. नेक्स्ट बरोबर क्वेश्चन. उत्तर आहे कुमारी कमलिनीची बहीण. रीड नेक्स्ट क्वेश्चन. कोणी लेखकांच्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते? फर्स्ट कॅन्टीनच्या आचार्याने, सेकंड लेखकांच्या पत्नीने, थर्ड दोघेही, फोर्थ कोणीच नाही. लेखकाच्या पत्नी. कॅन्टीनच्या आचार्याने. करेक्ट उत्तर आहे कॅन्टीनच्या आचार्याने. विथ झूम इन कर. लेखक डाएटवर आहे हे माहीत असताना त्यांच्या बायकोने साखरेचे लाडू का केले? ऑप्शन अ, त्यांना बिना साखरेचा लाडू येत नव्हता. ब, कारण त्यांच्या घराण्यात कोणी साखरेशिवाय लाडू करत नाही. कारण त्यांच्या घराण्यात कोणी साखरेशिवाय लाडू ब. करत नाही. करेक्ट आन्सर ब. जेव्हा लेखकांनी दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी व अर्धवट घरात राहून दोरी फिरवली तेव्हा ती कोणाच्या गळ्यात पडली? अ, भिगोबा मुसळे, ब, आचार्य बर्व्यांच्या गळ्यात, क, सोकाजी त्रिलोकर यांच्या गळ्यात, ड, काशीनाथ नाडकर्णी. आचार्य बर्वे. आचार्य बर्वे. आन्सर ब, आचार्य बर्वे. प्रश्न 3. लेखकांनी आचार्य बर्व्यांच्या मौन ठेवण्याच्या सल्ल्याला नकार का दिला? सल्ल्याला. ओके. अ, त्यांना बोलणं खूप आवडते. ब, त्यांना आचार्य बर्वे यांच्यावर विश्वास नव्हता. क, ते टेलिफोन ऑपरेटर होते. ड, त्यांना हे जमणार नव्हतं. ते टेलिफोन ऑपरेटर होते. टेलिफोन ऑपरेटर होते. करेक्ट आन्सर क, ते टेलिफोन ऑपरेटर होते. प्रश्न 4. काय पाहिल्यावर लेखकाच्या अंगाचा तिळपापड व्हायचा? अ, चहा, ब, लाडू, क, साखर, ड, लिंबाचा रस. साखर. करेक्ट आन्सर क, साखर. कोणता रस लेखकाला अमृतासारखा वाटू लागला? अ, मोसंबीचा, ब, आंब्याचा, क, लिंबाचा, ड, उसाचा. रिपीट क्वेश्चन. कोणता रस लेखकाला अमृतासारखा वाटू लागला? अ, मोसंबीचा, ब,
आंब्याचा, क लिंबाचा, ड लिंबाचा. गिव्ह आन्सर. लिंबाचा. लिंबाचा. करेक्ट आन्सर क लिंबाचा. प्रश्न 6. दररोज दुधासाठी लेखक कुठे जात होते? अ दूध डेअरी, ब अंधेरीच्या गोठ्यात, ब अंधेरीच्या गोठ्यात. अंधेरीच्या कोठ्यात. अंधेरीच्या गोठ्यात. ब अंधेरीच्या गोठ्यात. करेक्ट आन्सर ब अंधेरीच्या गोठ्यात. प्रश्न 7. लेखकाला दोरीवरच्या उड्या का थांबाव्या लागल्या? अ त्यांना ते जमत नव्हतं, ब त्यांना कंटाळा आला होता, ड खालच्या मजल्यांवरील मंडळींच्या तक्रारीमुळे. खालच्या मजल्यावरील मंडळीच्या तक्रारीमुळे. खालच्या करेक्ट आन्सर ड. लेखकांनी कोणते आहार सुरू केले होते? अ पौष्टिक, ब सात्विक, क दोन्ही पण, ख कोणतेही नाही. पौष्टिक. पौष्टिक. करेक्ट आन्सर क दोन्ही पण. लेखक किती दिवसांनंतर वजन करणार होते? अ 28 दिवसानंतर, ब 30 दिवसानंतर, क 21 दिवसानंतर, ख 2 दिवसानंतर. गिव्ह आन्सर. ब 30 दिवसानंतर. करेक्ट आन्सर ब 30 दिवसानंतर. पंधरवडा घरात किती वेळ साखर भात झाला? अ 2 वेळा, ब 1 वेळा, क 3 वेळा, ख कोणतेही नाही. गिव्ह आन्सर. सर आन्सर देत नाही सर. 2 वेळा. 2 वेळा. करेक्ट आन्सर अ 2 वेळा. लेखकांना आपले वजन किती पाऊंड कमी होईल अशी आशा होती? अ 20-25, ब 30-35, क 40-50, ख कोणतेही नाही. कोणतेही नाही. कोणतेही नाही. करेक्ट आन्सर 20-25. महिन्याभरानंतर लेखकांचे वजन किती होते? अ 200 पाऊंड, ब 192 पाऊंड, क 189 पाऊंड, ख 152 पाऊंड. 192 192 पाऊंड. 192 पाऊंड. करेक्ट आन्सर ब 192 पाऊंड. मूठभर मांस चढणे या वाक्याचा वाक्प्रचार ओळखा. अ संकट ओढून येणे, ब स्तुतीने हरवून जाणे, क विचार तकलादू असणे, ख कडक समज देणे. गिव्ह आन्सर. रिपीट क्वेश्चन. मूठभर मांस चढणे या वाक्याचा वाक्प्रचार ओळखा. अ संकट ओढून घेणे, ब स्तुतीने हरवून जाणे, क विचार तकलादू असणे, ख कडक समज देणे. सांगा बेटा पटकन. ब. करेक्ट आन्सर ब स्तुतीने हरवून जाणे. अंगाचा ते पापड होणे म्हणजे? अ खूप संताप येणे, ब स्वकष्टार्जित खाणे, क माफ करणे, ख सविस्तर कळणे. खूप संताप येणे. येणे. खूप संताप येणे.
करेक्ट आन्सर अ खूप संताप येणे. निराहार म्हणजे अ तपश्चर्या, ब मनाची एकाग्रता, क जिभेवरचा ताबा, ख उपास. उपास. जिभेवरचा ताबा. करेक्ट आन्सर ख उपास.